नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरो रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणाने इथं आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूयात. ही अगरबत्ती जळत असताना सगळी नेगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. बिफोर वी बिगिन टुडेज रीडिंग, लेट्स फर्स्ट क्लीन्स द एनर्जी अराउंड यू. ॲज दिस इसेन्स बर्न्स, may any negative energy, evil eye, heaviness, stress or bad intention be cleared away. May your mind feel lighter, your heart feel calmer and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग जनरल आहे. जे रेझोनेट होईल ते घ्या, बाकी सोडून द्या. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेस्ट गाईड आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत तुमची कन्या राशीचा पुढचा महिना म्हणजे जून महिना कसा जाणार, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश, सल्ला, वॉर्निंग काय असणार आहे ते आपण बघणार आहोत टॅरो रीडिंग करून. इथे मी कार्ड शफल करत असताना तुमची एनर्जी कनेक्ट करा, एक्सचेंज करा एनर्जी लाईक करून. त्यामुळे काय होतं, चॅनलवरती तुमची एनर्जी कनेक्ट होते, त्यामुळे जास्तीत जास्त रीडिंग तुम्हाला रेझोनेट होते. त्यामुळे तुमचं लक्ष, मी कार्ड शफल करत असताना कार्डवर लक्ष केंद्रित करा. कन्या राशीच्या जातकांसाठी जून महिना हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, क्रांतिकारी आणि डोळे उघडणारा कालखंड ठरणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्या नशिबाची चक्रे अशा पद्धतीने फिरणार आहेत जिथे तुम्हाला एकाच वेळी सर्वात मोठा प्रकाश आणि सर्वात मोठा अंधार या दोन्ही गोष्टींचा अनुभव येईल. हा महिना तुम्हाला केवळ यश देणार नाही तर जीवनाचा एक खूप मोठा धडा शिकवून जाणार आहे. जर तुम्ही गेल्या काही काळापासून संभ्रमात असाल तर हा महिना तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची व्यावहारिक विचारसरणी या दोन्ही गोष्टी या महिन्यात तुमच्यासाठी ढाल म्हणून काम करतील. कन्या राशीसाठी जून महिन्याचे हे टॅरो वाचन अत्यंत सखोल, व्यापक आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बारीक पैलूला स्पर्श करणारे आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात थेट महाविजय आणि नवी आशा या दोन सर्वात शक्तिशाली ऊर्जा एकत्र येणार आहेत. याचा अर्थ असा की जून महिन्यात तुम्हाला मोठी सुवर्णसंधी मिळणार आहे, पण तिथे चालताना तुमचा एक चुकीचा पाऊल किंवा अवाजवी मोह तुम्हाला अडचणीत आणू शकतो. एकूण ऊर्जा, ओव्हरऑल एनर्जी काय असणार? जून महिन्याची एकूण ऊर्जा अंधाराच्या आणि मोहाच्या बेड्यातून मुक्त होऊन स्वतःच्या तेजाने चमकणे अशी आहे. या महिन्यातील ऊर्जेचे सूक्ष्म पैलू खालीलप्रमाणे आहेत. प्रकाश आणि छायेचा खेळ. काय? लाईट वर्सेस शॅडो. या महिन्यात तुमच्या आयुष्यात दोन परस्पर विरोधी ऊर्जा एकाच वेळी सक्रिय राहतील. एक ऊर्जा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज असेल तर दुसरी ऊर्जा तुम्हाला जुन्या चुकीच्या सवयी किंवा झटपट यशाच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. क्षणार्धात बदलणारी गती. महिन्याच्या सुरुवात अत्यंत वेगवान असेल. तुमच्या आजूबाजूला गोष्टी इतक्या वेगाने घडतील की तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळणार नाही. हा अतिवेग तुमच्यामध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण करू शकतो, पण महिन्याच्या मध्यावर तुम्ही या वेगावर नियंत्रण मिळवाल. भावनिक समाधान विरुद्ध व्यावहारिक कडकपणा. एकीकडे तुमचे मन कुटुंबात आणि नात्यांमध्ये पूर्ण समाधान अनुभवत असताना दुसरीकडे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनावर दगड ठेवून अत्यंत कडक आणि स्पष्ट वक्ता बनावे लागेल. तुमची ऊर्जा आता मी सहन नाही करणार, जे योग्य आहे तेच करणार अशी असेल. दैवी संरक्षण आणि आत्मिक शांतता. महिन्याच्या उत्तरार्धात एक अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. ही ऊर्जा तुमच्या मनातील सर्व भीती, नैराश्य आणि चिंता धुवून टाकेल. तुम्हाला आतून एक नवीन आशा आणि प्रचंड बळ मिळेल. आता आपण बघणार आहोत तुमच्या करिअर आणि नोकरीबाबत सखोल विश्लेषण. कामाचा वेग आणि मानसिक दबाव राहणार. महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात कार्यक्षेत्रात अचानक कामाचा वेग वाढेल.
नवीन जबाबदाऱ्या किंवा कठीण प्रोजेक्ट्स तुमच्या समोर येतील. तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळावे लागतील. तुमचा स्वभाव या काळात थोडा चिडचिडा आणि आक्रमक होऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. कामाच्या ओझ्याखाली नोकरी सोडण्याचा किंवा तातडीने निर्णय घेण्याचा विचार मनात तुमच्या येईल. कोणालाही रागाच्या भरात उत्तर देऊ नका. विशेषतः तुमचे वरिष्ठ किंवा सहकारी यांच्याशी बोलताना संयम ठेवा. चुकीचा ईमेल किंवा मेसेज तुमची प्रतिमा खराब करू शकतो. कडक शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणा. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तुमच्यात एक कमालीची शिस्त येईल. लोक तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना तुम्ही स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकाल. तुम्ही ऑफिसमधील अंतर्गत राजकारणाला तुमच्या बुद्धिमत्तेने चोख उत्तर द्याल. महाविजय आणि प्रगती 15 जूननंतर आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी सुवर्णकाळ असेल. तुम्ही केलेल्या जुन्या कष्टांचे फळ मिळेल. तुमचे नाव आणि कीर्ती वाढेल. जर तुम्ही प्रमोशन, पगारवाढ किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर 15 जून ते 30 जून या काळात अत्यंत मोठी आणि सकारात्मक बातमी तुमच्या दारात येऊ शकते का येणारच. आता आपण पाहणार आहोत व्यवसाय आणि व्यापाराबाबत. भागीदारी सावधगिरी बाळगा. जर तुम्ही भागीदारीत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर पार्टनरसोबत पारदर्शकता ठेवा. पैशाच्या हिशोबात घोळ होणार नाही ना याची काळजी घ्या. ब्रँड व्हॅल्यू आणि विस्तार. तुमच्या मालाची किंवा सेवांची बाजारात मागणी वाढेल. नवीन कंत्राटे मिळतील. जर तुम्हाला व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणि नवीन माणसे जोडायची असतील तर हा महिना उत्तम आहे. तुमचे शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या रणनीतीसमोर पूर्णपणे अपयशी ठरतील. आता आपण बघणार आहोत आर्थिक स्थिती आणि संपत्ती काय सांगतं. धनलाभाचे मोठे योग दिसत आहे. आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी अत्यंत मजबूत आहे. जुने अडकलेली देणी वसूल होतील. एकापेक्षा जास्त मार्गाने तुमच्याकडे पैशांचा ओघ सुरू राहील, ज्यामुळे तुमची जुनी कर्जे किंवा बँकेचे हप्ते फेडणे सोपे होईल. मालमत्ता आणि सोन्यात गुंतवणूक. पैशांचे अचूक नियोजन केल्याने तुमचा बँक बॅलन्स वाढेल. घर, जमीन, वाहन किंवा सोन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे स्वप्न या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते. महिला वर्गाकडून किंवा आईकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोहाचे जाळे आणि मोठी चेतावणी काय असेल तुमच्यासाठी. पैसा येत असतानाच तुमच्यासमोर झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग येतील. सट्टा, लॉटरी, क्रिप्टो किंवा अति धोकादायक शेअर्समध्ये कोणाच्या तरी सांगण्यावरून मोठी रक्कम गुंतवू नका. कोणतीही व्यक्ती तुम्हाला पैशाचे अवाजवी आमिष दाखवू शकते. अशा मोहापासून पूर्णपणे दूर राहा. कोणताही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांवर स्वतःची सही करण्यापूर्वी ते अगोदर नीट वाचा. कोणासाठीही बँकेत जामीनदार, गॅरेंटर राहू नका. आता आपण वळणार आहोत वैयक्तिक आयुष्य आणि तुमचा नातेसंबंध, फॅमिली आणि लव्ह लाईफ. कौटुंबिक आनंद आणि उत्सव. कौटुंबिक आघाड्यावर हा महिना गेल्या काही महिन्यांतील सर्वोत्तम महिना ठरेल. घरात सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळाला किंवा पर्यटनाला जाण्याचे योग येतील, ज्यामुळे तुमची मान समाजात उंचावेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि परस्परांबद्दलचा विश्वास वाढेल. घरात एखादे मंगल कार्य किंवा गेट टुगेदर ठरण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधामधील नकारात्मकता. जे लोक प्रेमसंबंधामध्ये आहे, रिलेशनशिपमध्ये आहे, त्यांच्यासाठी एक चेतावणी आहे. तुमच्या मनात पार्टनरबद्दल संशय, अविश्वास किंवा अतिमालकी हक्क, पॉझेसिव्हनेस गाजवण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरवर सतत संशय घेतला तर नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते. एकमेकांवर विश्वास ठेवा आणि मोकळेपणाने संवाद साधा. आता आपण पाहणार आहोत तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ काय राहणार आहे. मानसिक नैराश्यातून मुक्ती. जर तुम्ही गेल्या काही काळापासून मानसिक ताण, नैराश्य किंवा निद्रानाशाचा इन्सोमेनिया सामना करत असाल तर या महिन्यात तुम्हाला अद्भुत मानसिक शांतता लाभेल. तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन भविष्याबद्दल एक नवी आशा आणि उत्साह निर्माण होईल. दैवी शक्ती तुमच्या पाठीशी असल्याची जाणीव तुम्हाला होईल. शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
शारीरिक ऊर्जा उत्तम राहील, परंतु खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बाहेरचे खाणे किंवा अपुरी झोप यामुळे पोटाचे विकार, ॲसिडिटी आणि उष्णतेचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहा, कारण या महिन्यात व्यसनाचा आरोग्यावर अतिशय जलद आणि वाईट परिणाम होऊ शकतो. एकूण या महिन्याची थीम काय राहणार आहे कन्या राशीसाठी? जून महिना हा अंधाराच्या दरीतून निघून यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा काळ आहे. महिन्याची सुरुवात धावपळीची आणि आव्हानात्मक असेल, पण जसा जसा काळ पुढे जाईल तसे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल. आर्थिक आणि कौटुंबिक सुख या महिन्यात उच्च पातळीवर असेल. फक्त चुकीचा मोह आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय टाळणे हीच तुमची जमेची बाजू ठरेल. जून महिन्याचा महामंत्र: घाई करू नका, मोहाच्या आहारी जाऊ नका. तुमची बुद्धी आणि तुमचे कष्ट तुम्हाला या महिन्यातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनवेल. थोडक्यात सांगायचे तर कन्या राशीसाठी जून महिना हा एक अग्निपरीक्षा आणि त्यानंतर मिळणारे सिंहासन आहे. सुरुवातीची धावपळ, अंतर्गत राजकारण किंवा मनातील संशय या गोष्टी तात्पुरत्या असतील, पण महिन्याच्या शेवट अत्यंत गोड, आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि कौटुंबिक सुखाने परिपूर्ण होणार आहे. तुम्ही या महिन्यात एका सोन्यासारखे तावून सुखावून निघणार आहात. तुमची खरी किंमत जगाला दाखवून द्याल तुम्ही. निसर्ग आणि दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही मोहाच्या जाळ्यात अडकू नका. जून महिन्याचा अंतिम महामंत्र: तुमचा संयम हीच तुमची शक्ती. मोहाला नकार द्या, कष्टाला होकार द्या आणि मिळालेल्या यशाचा आनंदाने स्वीकार करा. जर तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्याच्या राशी भविष्यात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.